ओके, अरिथमेटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणी. सम सिक्वेन्सेस आर गिवन बिलो. खाली काही क्रमिका दिलेल्या आहेत. फॉर एव्हरी सिक्वेन्स राईट द नेक्स्ट 3 टर्म्स. तर प्रत्येक क्रमिकेसाठी पुढील 3 पद लिहायचे आहेत. आता या ठिकाणी बघा, 100 ही संख्या आहे, दुसरी संख्या 70, तिसरी संख्या 40, चौथी संख्या 10. त्याच्या पुढची 5 नंबरची संख्या कुठली असेल रे? सांगा. -20. -20 म्हणजे काय केलंय, 100त 30 वजा केले ना, 70 आलं. 70 मधून 30 वजा केल्यानंतर 40, 40 मधून 30 वजा केल्यानंतर 10. मग 10तून 30 वजा करायचं, 10 वजा 30 किती येणार? 10चं चिन्ह प्लस आणि 30चं मायनस, चिन्ह विरुद्ध असल्यामुळे वजाबाकी. मग 30तून 10 गेल्यानंतर 20 येणार आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. बघा 20 आलंय बरोबर. पुन्हा या -20 मधून 30 वजा करूया. वजा 30 करायचं म्हणजेच वजा 30 मिळवायचं. 30 वजा करणे म्हणजे वजा 30 मिळवणे. आता इथं दोघांची चिन्ह समान असल्यामुळे बेरीज केली. 30 अधिक 20 किती येणार? 50 आणि समान चिन्ह वजा, म्हणून इथं बघा वजा 50 आलं. समजलं का सर्वांना? ओके. आता दुसरं बघा, -7, -4, -1, 2. पहिली संख्या -7, दुसरी संख्या -4, तिसरी संख्या -1 आणि चौथी संख्या 2. पाचवी संख्या कशी काढायची? -7 मध्ये 3 मिळवलं, बरोबर आहे का? इथं खाली -7 अधिक 3. 7तून 3 गेलं 4, मोठ्या संख्येचं वजा. पुन्हा -4 पासून -1 कसं आणलं तर त्यात 3 मिळवलं. -1 पासून 2 कसं आणलं तर त्यात 3 मिळवलं. मग 2त 3 मिळवा. 2 अधिक 3 किती येणार? 5. पुन्हा 5त 3 मिळवा, काय येणार? 8. म्हणजे आधीच्या संख्येत 3 मिळवल्या असता पुढची संख्या मिळते. हा नियम या ठिकाणी आपण वापरलेला आहे. त्यानंतर पुढचं बघा, 4, 4, 4. काय केलं रे? 4त किती मिळवलं? 0. त्यानंतरच्या 4 मध्ये 0. म्हणजे 4त 0 मिळवल्या पुढची संख्या 4च येणार. पुन्हा 4त 0 मिळवल्यानंतर पुढची संख्या 4च येणार. इन इच सिक्वेन्स अबोव, वर दिलेल्या प्रत्येक क्रमिकेमध्ये एव्हरी टर्म इज ऑब्टेन्ड बाय ऍडिंग अ पर्टिक्युलर नंबर इन अ प्रिव्हियस टर्म. प्रत्येक पदामध्ये एक विशिष्ट संख्या जर आधीच्या पदामध्ये मिळवली तर आपल्याला पुढचं पद मिळते. द डिफरन्स बिटवीन 2 कन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. 2 क्रमवार पदामधील फरक या ठिकाणी कसा आहे? समान आहे. बघा प्रत्येक उदाहरणात फरक समान आहे का नाही बघा. पण 1 नंबरच्या उदाहरणात फरक किती आहे रे? बघा इथं तुम्हाला पोपटी पेन दाखवतो. फरक बघा, इथं किती आहे? -30. इथं पण -30, -30, -30 आहे का? दुसऱ्या श्रेणीमध्ये फरक किती आहे? 3 मिळवलंय बघा. इथं पण 3 मिळवलंय, इथं 3, 3, 3 आणि तिसऱ्यात किती मिळवलंय? 0 मिळवलंय बघा. द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. 2 क्रमवार पदामधील फरक कसा आहे? स्थिर आहे, समान आहे. द डिफरन्स इन एक्झाम्पल 1 इज निगेटिव्ह. आता पहिल्या उदाहरणामध्ये फरक किती आहे रे? ऋण आहे बघा. ऋण किती आहे इथं बघा, निळ्या पेनाने दाखवतोय. किती फरक आहे? -30 आहे. किती आहे फरक? -30. बघा, द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. डिफरन्स इन एक्झाम्पल 1 इज निगेटिव्ह, इन एक्झाम्पल 2 पॉझिटिव्ह. दुसऱ्या उदाहरणात बघा 3, 3 अधिक 3 आहे. म्हणजे या ठिकाणी 2 क्रमवार पदामधील फरक हा धन आहे. आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये फरक किती आहे बघा, इथं 0, 0, 0, 0.
तिसऱ्या उदाहरणामध्ये दोन क्रमवार संख्यातला फरक कॉमन डिफरन्स म्हणतात. कॉमन डिफरन्स म्हणजे साधारण फरक किंवा सामायिक फरक. अँड इज डिनोटेड बाय लेटर डी. आणि कॉमन डिफरन्स हा डी या अल्फाबेटनं डिनोट केला जातो. In the given sequence, if difference between two consecutive term is constant, then the sequence is called arithmetic progression. AP. A for arithmetic, P for progression. दिलेल्या क्रमिकेमध्ये दोन क्रमागत पदामधील फरक जर स्थिर असेल तर त्या क्रमिकेला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजेच अंकगणिती श्रेणी असे म्हणतात. इन दिस सिक्वेन्स tn प्लस वन मायनस tn. tn प्लस वन म्हणजे नंतरचं पद आणि tn म्हणजे त्याच्या अगोदरचं पद. म्हणजेच दोन क्रमागत पदामधील जो फरक आहे त्याला डी म्हणतात आणि डी इज द कॉमन डिफरन्स. डी ला आपण काय म्हणतो? साधारण फरक असं म्हणतो. इन अन अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये इफ फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय ए. जर पहिलं पद ए न दर्शवलं आणि कॉमन डिफरन्स जर डी न दर्शवला तर पहिल्या पदाला आपण T1 अक्षर वापरतो आणि T1 लाच ए हे सुद्धा अक्षर वापरलं जातं. आता T2 म्हणजे सेकंड टर्म कशी काढले रे? अगोदरच्या पदामध्ये कॉमन डिफरन्स मिळवायचा. तिसरं पद कसं काढलं? T2 ए अधिक डी आहे आणि त्याच्यात पुन्हा डी मिळवायचं म्हणजे डी अधिक डी 2D आणि अगोदरचं ए म्हणजे T3 बरोबर ए अधिक 2D. असं जर तुम्ही काढत गेलं तर T4चं सूत्र काय होणार सांगा बघू. बघू कोण सांगतोय? त्या 2D मध्ये अजून एक डी मिळवायचा 3D होणार. T5 काय होणार सांगा बघू. ए अधिक ह्या 3D च्या जाग्यावर काय येणार मग 4D. असंच तुम्ही n क्रमांकाचं जर पद तुम्हाला काढायचं असेल Tn तर काय येणार आहे? हे वरचं ए आहे असं. आता ह्या 5 1 वजा केल्यानंतर 4 येतंय. तसं इथं n मधून 1 वजा करायचं. n वजा 1 येणार आणि पुढचं डी. म्हणजे काय सूत्र तयार झालं बघा. Tn बरोबर ए अधिक कंसात n वजा 1 कंसाबाहेर डी. बघा पुन्हा एकदा हे सांगतो. पहिल्या पदाला आपण T1 म्हणतो आणि T1 ला दुसरं अक्षर कोणतं वापरायचं? ए. दुसऱ्या पदाला आपण T2 म्हणतो. T2 जर काढायचं असेल तर अगोदरचं पद ए आहे त्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स ऍड करायचा. त्यानंतर तिसरं पद काढायचं असेल तर T2 अधिक डी. मग T2 ची किंमत आपण ए अधिक डी काढली आणि त्याच्यात पुन्हा डी ऍड करायचं म्हणजे डी अधिक डी काय येणार 2D. तसं T4 काय येईल सांगा. ही ए आणि डी आहे असं फक्त 2च्या जागेवर किती येईल सांगा. आता इथं 3 1 वजा केल्यावर 2 येते ना. तसं या 4 1 वजा केल्यावर किती येणार? इथं 3 येणार. समजतंय का? आणि असंच तुम्हाला जर n क्रमांकाचं पद काढायचं असेल तर हे ए आहे असलेच इथं कंस करायचा. हे डी आहे असं. फक्त ह्या 4 वरनं 3 कसं आणलं? 4 1 वजा केलं. मग इथं n मधून 1 वजा करायचं तर काय येणार मग n वजा 1. माझा आवाज तुम्हाला येतोय का रे? हो. हा सांगा मग Tn चं सूत्र काय तयार झालं? Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी. आलं का सूत्र सर्वांच्या लक्षात? Tn बरोबर ए अधिक कंसात n वजा 1 आणि कंसाबाहेर डी. आता पहिला प्रश्न बघूया. आता
प्रॅक्टिस सेट 3.1 विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी. खालीलपैकी कोणत्या क्रमिका एपी आहेत? एपी म्हणजे काय रे? अरिथमेटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणी आहेत. इफ दे आर एपी, जर ती क्रमिका अंकगणिती श्रेणी असेल, फाइंड द कॉमन डिफरन्स. तर कॉमन डिफरन्स म्हणजे साधारण फरक, म्हणजे डी ची किंमत काढायची. आता आपण पहिलं उदाहरण घेऊया. हा सांगा, हे पहिलं उदाहरण आपण सोडवतोय. पहिल्या पदाला आपण T1 म्हणतो. T1 किती सांगा? पहिलं पद म्हणजे पहिली संख्या या क्रमिकेतली 2. 2. त्यानंतर T2 म्हणजे दुसरी संख्या 4. 4. 4. त्यानंतर T3 म्हणजे तिसरी संख्या 6. 6. त्यानंतर T4 म्हणजे चौथी संख्या 8. 8. ओके. आता मी दोन क्रमागत पदामधील डिफरन्स काढतोय. डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म. आता T2 वजा T1 म्हणजे दुसरं पद वजा पहिलं पद. सांगा काय येईल? T2 4 वजा T1 2. किती वजा केली सांगा? 4तून 2 2. वजा केल्यानंतर 2. त्यानंतर आपण T3 वजा T2 करूया. सांगा T3 किती आहे? 6. 6. 6. वजा T2 किती आहे? 4. आणि वजा बाकी किती? 2. 2. त्यानंतर T4 वजा T3. T4 आहे 8 वजा T3 आहे 6 वजा बाकी किती येणार? 2. डॉट 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 म्हणजे अशा असंख्य वजाबाकी या ठिकाणी आहेत. आता बघा, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं पण 2 आहे. म्हणजेच द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. काय वाक्य तरी यायचं बघा, इथे वाक्य मी लिहितो. द डिफरन्स बिटवीन टू CONSECUTIV consecutive TERMS terms is constant. कॉन्स्टंट शब्द का वापरला सांगा बघू? कारण इथं 2 2 2 2 क्रमवार पदामधील फरक स्थिर आहे का नाही, म्हणून या ठिकाणी मी कॉन्स्टंट शब्द वापरला. हेन्स काय म्हणायचं? गिव्हन सिक्वेन्स इज एन एपी. गिव्हन सिक्वेन्स इज एन अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणून दिलेली क्रमिका ही काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे. समजलं का? हो. आणि याच्यामध्ये पुन्हा विचारलंय, इफ दे आर इन एपी, जर ती अंकगणिती श्रेणी असेल, फाइंड कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स म्हणजे डी ची किंमत सांगा. ही स्थिर आलेला फरक किती आहे? 2. 2. 2. ओके. आता दुसरा प्रश्न मला तुम्ही सांगा, कारण इथं मी व्हाईट बोर्डच घेतो. सांगा, त्यातलं दुसरं सांगा की. 2. पहिली संख्या 2. हा 5/2. 5/2. तिसरी संख्या 3. चौथी संख्या 7/3. 7/3. 3. 3. पाचवी संख्या पाचवी काय दिली सर नाही का? नाही नाही सर, दिली. स्क्रीन नीट दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही? हो, एकदा ब्लॅक येते, एकदा व्हाईट येते. बरं, आता ही स्क्रीन घालवतो मी.
आपली नेहमीचीच घेतो, व्हाईट बोर्ड घेतो. ओके, सांगा आता मला पुन्हा संख्या. 2 5 5 छेद छेद 2 2 3 त्यानंतर 7 छेद किती 3 3 आणि पुढं डॉट डॉट आहे ना रे. हो. आता मी T1 T2 T3 असं लिहित नाही, डायरेक्ट मी वजाबाकी करतो, चालेल ना. सांगा T2 वजा T1 करा. T2 म्हणजे दुसरी संख्या किती आहे 5/2 5 वजा T1 म्हणजे पहिली संख्या 2 2 म्हणजे 2 छेद किती असतं रे 1. आता छेद समान नसणाऱ्या दोन अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची सांगा. पहिल्या अपूर्णांकाचा छेद 2 दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 1 आहे. बोला. तिरकस गुणाकार. पहिल्या अपूर्णांकाचा अंश 5 दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 1 5 एके 5 मधलं चिन्ह वजा पुन्हा पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश यांचा तिरकस गुणाकार बेदोन्ही 4 4 आणि छेदाचा गुणाकार बे एक बे. बे वरची वजाबाकी करा 5 4 गेलं 1 1 आणि छेद 2 2 आणि काय 1/2. हो आता कोणती वजाबाकी ह्या दोघांची झाली की आता आता या दोघांची करायची म्हणजे कोणाची तिसरी संख्या वजा दुसरी संख्या किंवा तिसरं पद वजा दुसरं पद. तिसरं पद सांगा काय आहे. आपण त्याला T3 म्हणतो आणि दुसऱ्या पदाला T2 म्हणतोय की नाही. T3 किती 3 3 म्हणजे 3 छेद किती 1 वजा T2 T2 म्हणजे दुसरं पद 5 छेद 2 5/2 तिरकस गुणाकार करा 3 दोन्ही 6 5 एके 5 आणि छेदाचा गुणाकार बे एक बे वरची वजाबाकी 1 खाली 2. ओके. आता तिसरी वजाबाकी कोणती असणार आहे ह्या दोघाची. पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचं म्हणजे काय येणार T4 वजा T3. T4 किती आहे 7/3 वजा T3 किती आहे 3/1. सांगा तिरकस गुणाकार 7 एके 7 वजा 3 त्रिक 9 आणि छेदाचा गुणाकार 3 एके 3. 7 वजा 9 किती रे वजा 2 बरोबर आहे. 9तून 7 वजा केल्यानंतर 2 आणि मोठ्या संख्ये चिन्ह आणि छेद 3. आता मला सांगा इथं फरक 1/2 आला इथं पण 1/2 आला पण तिसरा फरक आहे का रे सारखा नाही. नाही म्हणजे पुढे डॉट डॉट करायचं असं अशा असंख्य वजाबाकी आपण करू शकतो. पण इथं वाक्य महत्वाचं कोणतं लिहायचे सांगा. वाक्य फार महत्वाचं आहे ते. मगाशी लिहिलं की वाक्य डिफरन्स the difference between two constituents बिटवीन टू consecutive 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 terms is constant का not constant not Not constant. constant. कारण 2 ठिकाणी 1/2 जरी आला असला तरी तिसरा पण 1/2च यायला पाहिजे होता. तिसरा फरक वेगळा आलाय. मग काय याचं हेन्स गिवन sequence is not an arithmetic progression.
म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही. सांगा तिसरं उदाहरण. माझ्याकडे पुस्तक नाही त्यामुळे तुम्ही सांगा. -10 -10 -6 -6 -2 -2 2 ओके. डॉट डॉट डॉट. पहिलं काय लिहू सांगा मग. दुसरं पद वजा पहिलं पद T2 वजा T1. सांगा T2 किती. दुसरी -6 संख्या -6 वजा आणि पहिली संख्या -10 -10 -6 हे वजा आणि हे वजा +10 होणार. आता 10चं पॉझिटिव्ह आणि 6चं निगेटिव्ह चिन्ह विरुद्ध असल्यामुळे वजाबाकी. 10तून 6 गेले किती आलं 4 वजाबाकी आहे. आता पुढची कुणाची वजाबाकी सांगा. बोला T3 की. -T2 T3 वजा T2. T3 म्हणजे तिसरी संख्या -2 वजा T2 म्हणजे दुसरी संख्या -6. आता हे वजा आणि हे वजा +6 होणार. 7तून 2 गेल्यानंतर 4 होणार. त्यानंतर कोणती वजाबाकी रे. T4 T4 T3 -T3. यामध्ये T4 किती आहे वर बघा 2 2 वजा T3 -2 वजा वजा +2 4. आता बघा फरक समान आला का. इथं 4 इथं पण 4 आणि इथं पण 4. फरक समान असल्यावर आपण वाक्य काय लिहितो रे. द डिफरन्स बिटवीन. अरे किती वेळा वाक्य झाले. 2 consecutive terms is constant. 2 क्रमागत पदामधील फरक कसा आहे स्थिर आहे. आणि म्हणून वाक्य काय लिहायचं शेवटी. हेन्स द गिवन सिक्वेन्स इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणून दिलेली क्रमिका ही काय आहे अंकगणिती श्रेणी आहे. आणि अंकगणिती श्रेणी असल्यावर आपल्याला कॉमन डिफरन्स लिहिता येतो. किती होता रे कॉमन डिफरन्स बघा. 4 बरोबर आहे. कॉमन डिफरन्स इज 4. समजलं का सर्वांना. हो सर. ओके. चौथं सांगा. किती उदाहरण आहेत रे यात पहिल्यामध्ये. 8 अरे भरपूर आहेत. मी 4 घेतो मग. चौथं सांगा. 0.3 0.3. 0.33 0.33 पुढं तिसरी संख्या 0.333 त्यानंतर एवढंच आहे. एवढंच आहे का. हो हो डॉट डॉट डॉट. आता दोनच वजाबाकी करूया. T2 वजा T1 म्हणजे 0.33 वजा. आता 0.3 3 म्हणजे 3 आपण 0 लिहू शकतो. किती वजाबाकी किती उभ्या मांडणीनं करूया.
तीनातून 0 गेलं 3, तीनातून 3 गेलं 0 आणि हे 0. 0.03 आली वजाबाकी. त्यानंतर आपण T3 वजा T2 करूया. T3 किती आहे? 0.333 आणि T2 आहे 0.33. 3 म्हणजे इथं आपण 0 देऊ शकतो. तीनातून 0 गेलं 3, इथं तीनातून 3 गेलं 0, तीनातून 3 गेलं 0, इथं दशांश चिन्ह आणि इथं 0. आहे का समान मला सांगा फरक? इथं 0.03 आहे, इथं 0.003 आहे. मग ह्याच्या खाली काय वाक्य लिहायचं सांगा? The difference between two two consecutive terms terms is not constant. Hence, given sequence is not an arithmetic progression. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही आणि अंकगणिती श्रेणी नसेल तर डी ची किंमत लिहिण्याची सुद्धा गरज नाही. ओके, राहिलेली 4 तुम्ही सोडवू शकता का? हो. ओके, आता आपण दुसरा प्रश्न घेऊया. Write an arithmetic progression whose first term is a and common difference is d in each of the following. म्हणजे क्रमिकेचं पहिलं पद a ची किंमत दिलेली आहे आणि साधारण फरक d ची किंमत दिलेली आहे, तर त्याच्यावरून अंकगणिती श्रेणी तयार करायची आहे. आता पहिलंच उदाहरण घेऊया. सांगा a किती दिलाय? 10 आणि d किती दिलेला आहे? 5. 5. आता पहिल्या पदाला आपण T1 म्हणतो आणि T1 ला दुसरा शब्द आहे A. म्हणजे पहिली संख्या क्रमिकेतील आली 10. त्यानंतर T2 कसं सांगा काढायचं? सूत्र मागायचं तुम्हाला सांगितलं तुम्ही. आधीच्या पदात D मिळवलं की दुसरं पद निघतं. मग आधीचं पद T1 आहे का नाही? त्यात D मिळवायचं. मग T1 ची किंमत 10 आणि D किती आहे? 5. मग 10 अधिक 5 किती येणार? 15. त्यानंतर T3 कसं काढायचं सांगा? आधीचं पद T2 आणि त्याच्यामध्ये D मिळवायचं. आधीचं पद किती आलं? 15 आणि त्यात D मिळवलं 5. 15 आणि 5 किती आलं? 20. त्यानंतर मला सांगा T4 कसं काढायचं? आधीचं पद T3 त्यात पुन्हा आपण D मिळवायचं. T3 ची किंमत आपली किती आलेली होती? 20 आणि त्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स 5 मिळवायचा. किती आलं? 25. अशी आपण अनेक पद काढू शकतो. मग आता आपण अंकगणिती श्रेणी तयार करूया. सांगा हेन्स गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज. सांगा पहिली संख्या कोणती? T1 10. त्यानंतर दुसरी संख्या कोणती? 15. त्यानंतर तिसरी संख्या कोणती? 20. चौथी संख्या कोणती? 25. असं सगळं काढायचं नाही, पुढे डॉट करायचं. समजलं का सर्वांना? हो सर. बघा या टाईपची जवळजवळ 6 उदाहरणं आहेत. आता दुसरं घेऊया. ह्यातली पण आपण 3 सोडवूया. सांगा A ची किंमत किती आहे? -3 आणि B ची किती आहे? 0. सांगा पहिल्यांदा काय लिहूया? T1
T1 लाच आपण काय म्हणतो ए, ए आणि याची किंमत किती आहे -3. आता T2 म्हणजे काय सांगा सूत्र, आधीचं पद अधिक डी, आधीचं पद T1 त्याच्यामध्ये डी मिळवायचं, मग T1 ची किंमत -3 अधिक डी ची किंमत 0 किती रे 0 मिळवल्यानंतर त्या संख्येत काहीच फरक पडणार नाही, -3 तसंच राहणार. त्यानंतर T3 चं सूत्र काय होणार, आधीचं पद T2 याच्यामध्ये डी मिळवायचं, मग T2 -3 आणि त्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स 0 ऍड करायचं. किती राहिल्या वाजा बेरीज किती येणार -3 -3 राहणार. त्यानंतर T4 चं सांगा फॉर्म्युला, T3 प्लस डी, T3 प्लस डी बरोबर. मग T3 किती आहे -3, -3 त्याच्यामध्ये डी म्हणजे 0 मिळवूया, -3 झालं. मग शेवटी लिहायचं हेन्स गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज, म्हणून दिलेली अंकगणिती श्रेणी त्यातील पहिली संख्या -3, दुसरी संख्या -3, तिसरी संख्या सुद्धा -3, चौथी संख्या सुद्धा -3 आणि पुढे डॉट डॉट करायचं. आहे का सोपं? हो. ओके. आता तिसरं उदाहरण पहा. ए बरोबर -7 आहे आणि डी ची किंमत किती आहे 1/2. सांगा T1 बरोबर सूत्र, T1 म्हणजेच पहिलं पद ए आणि याची किंमत किती आहे -7. त्यानंतर दुसरा पद कोणता आहे T2. सांगा T2 चं सूत्र कसं तयार करायचं, T1 प्लस डी, बरोबर. T1 प्लस डी, T1 म्हणजेच -7 आणि अधिक डी म्हणजे 1/2. आता या दोघांची बेरीज करूया आपण. -7 चा छेद दिला नाही म्हणजे किती असणार आहे 1. आता तिरकस गुणाकार करूया. -7 न 2 ला गुणा, वजा आणि 7 दोन्ही 14, मधलं चिन्ह पॉझिटिव्ह आणि 1 न 1 ला गुणल्यानंतर 1 आणि छेदाचा गुणाकार बे. आता वरची बेरीज करा. 14चं चिन्ह निगेटिव्ह, 1चं चिन्ह पॉझिटिव्ह, चिन्ह विरुद्ध असल्या वजा बाकी. 14तून 1 गेलं 13, मोठ्या संख्येचं म्हणजे 14चं चिन्ह ऋण आणि छेद 2. किती आली T2 ची किंमत -13/2. त्यानंतर T3 चं सूत्र सांगा, T2 प्लस डी, T2 प्लस डी बरोबर. T2 ची किंमत आपण किती काढली -13/2. त्याच्यामध्ये डी मिळवूया, डी म्हणजे 1/2. आता ह्या दोन अपूर्णांकाचा छेद समान आहे म्हणजे वर अंश -13 आणि अधिक दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश 1. 13तून 1 गेलं 12 आणि मोठ्या संख्येचे वजा. -12 ला जर 2 न भागलं तर वजा चिन्ह बेस 12.
म्हणजे T3 ची किंमत काय आली? -6. बाद झाली, एवढी 3 काढली तरी बाद झाली. मग मला सांगा अरिथमेटिक प्रोग्रेशन कशी येणार? पहिलं पद काय येणार या अंकगणित श्रेणी मध्ये? Hence given arithmetic progression is -7 -13 divided by 2 -6 आणि पुढे डॉट 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 असं करायचं. समजलं का सर्वांना? हो. सर. ओके. यातली पण राहिलेली 3 स्वतः तुम्ही सोडवायची. एकूण 6 प्रश्न आहेत. आता शेवटचा प्रश्न मी शेअर करतो. Find the first term and common difference for each of the arithmetic progression. प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी पहिलं पद आणि साधारण फरक शोधा. आता पहिलं उदाहरण मी लिहितो स्क्रीनवर. 5 1 -3 -7 डॉट डॉट डॉट. बोला. पहिल्या पदाला आपण T1 अक्षर वापरतो आणि त्याला दुसरं कोणतं अक्षर वापरतो रे? ए. मग या क्रमिकेतील पहिलं पद आहे कोणतं? 5. 5. बरोबर. त्यानंतर आपल्याला काय करायचे? कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्सला आपण डी न डिनोट करतो. आता कोणतेही एक वजाबाकी करायचे. आपण T2 वजा T1 करूया, म्हणजे दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करूया. आता दुसरं पद काय आहे सांगा? दुसरं पद 1 आणि वजा पहिलं पद 5. आता 5तून 1 गेल्यानंतर वजाबाकी 4 येते आणि मोठ्या संख्येचे 9 वजा. झालं पहिल्याचं उत्तर. समजलं का? एवढंच काढायचे तुम्हाला इथे. हो. आता दुसरा क्वेश्चन पहा. 0.6 त्यानंतर 0.9 त्यानंतर 1.2 आणि त्यानंतर 1.5. आपल्याला T1 काढायचं आहे. T1 म्हणजेच पहिलं पद. सांगा पहिलं पद काय आहे या क्रमिकेचं? क्रमिकेचं पहिलं पद काय आहे? 0.6. 0.6. आणि आपल्याला कॉमन डिफरन्स म्हणजे डी काढायचं आहे. सांगा डीचं सूत्र. वर लिहिलेलं आहे, वाचा. T2 वजा T1. T2 ची किंमत आहे 0.9 वजा T1 ची आहे 0.6. करा वजा बाकी. 0.3. समजलं का तुम्हाला हे दोन प्रश्न? हो सर. हो सर. ओके. तिसरा प्रश्न. 127 135 143 151 डॉट डॉट डॉट. हा, पहिल्यांदा फर्स्ट टर्म लिहूया. T1 म्हणजेच ए. सांगा पहिली संख्या काय आहे? 127. 127. आणि डी चं सूत्र सांगा. T2 वजा T1.
T2 135 मायनस T1 127 किती वजाबाकी ते 8 बरोबर. हो. क्लासला फक्त प्रगती आणि निशिकांत दोनच विद्यार्थी आहेत का रे आज? नाही सर. बाकीचे कोण विद्यार्थी बोलतच नाहीत म्हणून विचारलं. बर, शेवटचा प्रश्न 1/4 3/4 त्यानंतर 5/4 7/4 डॉट डॉट डॉट. आता पहिलं T1 म्हणजे पहिलं पद ए. सांगा पहिलं पद किती आहे? 1/4. 1/4. 1/4 बरोबर. त्यानंतर आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा आहे. T2 वजा T1 म्हणजे दुसरं पद 3/4 आणि त्यातून पहिलं पद 1/4 वजा करायचं. आता या दोन अपूर्णांकाचा छेद समान असल्यामुळं छेद एकदाच लिहायचा आणि वरची वजाबाकी करा. 3 वजा 1 किती रे? 2. आता 2/4 ला संक्षिप्त रूप देऊया. बे 1 बे, बे 2 4. किती आला कॉमन डिफरन्स? 1/4. 1 किती? 2. 4. 4. अरे 1/4 कसा? 1/2. 2/4 आलाय कॉमन डिफरन्स. त्याला आपण सिम्प्लिफाय केलं. बे 1 आणि बे 2 म्हणजे 1/2 येतोय कॉमन डिफरन्स. ओके, अशा पद्धतीनं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सर्व उदाहरणं सोडवून दिलेली न सोडवून दिलेली सर्वच तुम्ही